सकाळी सकाळी भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडोपर्यंत ना मला आज असं वाटलं होतं की मी कालच ना हे मठ आणि हुलगे भिजत घातले असते तर बरं झालं असतं. पण काय करणार, काही लक्षातच राहत नाही. मग सकाळी सकाळी कुकरमध्ये ना तुरीच्या घुगऱ्या शिजत घातल्या आणि त्यानंतर ना लगेच मठ आणि हुलगं हे दोन्ही भिजत घालून घेतलं. आणि त्यानंतर ना मग लागले होते बाकीच्या कामाला, कारण आज होती कामिनी एकादशी. ह्या एकादशीला ना आमच्याकडे हिला धाकटी वारी असं म्हणतात आणि आषाढी वारी असते ना ती मोठी वारी असते. ही धाकटी वारी ना आपली नेवासा तालुक्यात भरते बर का. याच नेवासामध्ये ना आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ना पैस खांबाला टेकून ना ज्ञानेश्वरी लिहिली होती. तिथेच आज ही धाकटी वारी ना मोठ्या संख्येने भरत असते. गावगावच्या दिंड्या ना तिथे आज दर्शनासाठी जात असतात आणि आज तिथे उभा राहायला सुद्धा जागा नसेल, एवढी गर्दी आज तिथे झालेली असेल. आणि सासूबाईंना पण जायचं होतं, मग सकाळची त्यांची खिचडी वगैरे काही बनवायची नव्हती. मग दुपारूनच ना संध्याकाळसाठी त्यांच्यासाठी खिचडी भिजत घातली होती. मला तर ह्या धाकट्या वारीला जायची खूपच इच्छा होती, पण काय करणार, आजारी असल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. सासूबाईचा आणि त्यांचा ना आज नेवाशामध्ये पूर्ण दिवसच जाणार आहे. त्यामुळे म्हटलं चला आता आपली घरची ना कामधंदा उरकून घेऊयात. मस्त गरमागरम चहा केला आणि लागले तिथून नंतर पुढच्या कामासाठी.